डिझायनर, विशारद, प्रकल्पकीय संचालक असल्या प्रकारात जास्त. चुकून मागून जर समजा या स्थानावरच्या शनीचा माणूस वकिलीसारख्या व्यवसायात गेला तर हमखास ओळखून घ्यावं की ह्याचा क्लायंट ज्या दिवशी ह्याच्यावर तणतण करेल आणि ह्याच्या डोक्यात बसेल त्या दिवशी हा जाणार, कोर्टात तारीख लावून घेणार आणि त्या एकाच तारखेला केस जिंकणार. पण ती तारीख कोर्टात केस दाखल केल्यानंतरची 15 वर्षानंतरची असू शकते बरं का. ह्यांच्याकडं पॉइंट्स नसतात, मुद्दे नसतात असं नाही, थोडासा कंटाळा असतो. मग आज मी 3 केसेस अटेंड केलेत ना, बस आता थकलो. तर जा दे, पुढच्या केसला तारखा मागून घे पुढच्या. ही प्रवृत्ती जास्त असते. हा शनी मेंदूनं अतिशय शार्प असतो. फक्त यश यथातथाच असतं. तुम्ही जर म्हणला ना, म्हणजे जस्ट तुम्हाला एखाद्या वेळेला हेरायचं असेल, एक 15-20 लोकांचा ग्रुप ट्रिपला कुठंतरी निघालाय, रायगडला गेलाय, त्यातले 10-12 लोक म्हणतात की आपण मार्गासनीला उतरून चालत चालत रायगड पादांकात करू. दोघं तिघं म्हणतात की नाही, त्यातलं आपण असं करून आपण रोपवे ना, रोपवेने. या दोघा तिघांमध्ये एक निश्चित हा तिसऱ्या स्थानावरचा शनी असतो. इव्हन ते तिथं रायगडावर सगळा ग्रुप जमला, पोचला, साहजिकच त्यांची सुरुवात होती की आता काहीतरी खायला करून घेऊ, रात्र बित्र झालेली असते, खायला करून घेऊ आणि ताणून घेऊ. हा शनी सांगणार तुम्ही खायला सुरुवात करा, मला हाक मारा, मी तोपर्यंत झोपतो, ते ताणून देणार. आणि यांचं सगळं शिजवा शिजवी झालं, त्याला आवाज मारला की उठणार, येणार, जेवणार, परत ताणून देणार. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळे आवरून ज्या वेळेला असा त्या किल्ल्यावर पर्यटन करत करत एखाद्या माचीवर चढ, हे कर, हे ते करत असतील ना, त्यावेळेला हा शांतपणे इकडं तिकडं बघत मस्त की घोटा घोटाने चहा घेत बसलेला असणार, किंवा एखादी तिथले हॉटेल म्हणा, टपरी म्हणा, काहीतरी शोधणार, तिथं जाऊन मस्त पेपर वाचत बसणार. ह्याचा जो घरातला दिनक्रम येतो तो तिथेही लागू पडतो, तो तिथं बदलत नाहीत. ते काही काही व्यक्ती अशा असतात की त्या रोपवेमध्ये जायच्या आधी तिथं जर स्टॉल दिसला तर तिथनं 2 मासिकांनी एक पेपर घेऊन निघतात. सकाळी वाचायला बरं पडेल. तू गडावर आलायस, पुस्तक आणि पेपर वाचत घरीच थांबायचं ना. नाही रे, तुम्ही सगळे म्हणला निघाला, एवढं तुमचा उत्साह कुठं कमी करायचा. तुमच्या करता मी आलो कंपनी द्यायला, तुम्ही तुमचं एन्जॉय करा, काय प्रॉब्लेम नाही, माझी एन्जॉयमेंट हीच आहे. तिसऱ्या स्थानातला शनी. जबाबदारी असेल तिथं ते जबाबदारीनंच वागतील, पण जितकं जमेल तितका आराम करण्याचा प्रयत्नही करतील. समाजाच्या स्तरात देखील हे मिडल ऑर्डरवरच असतात. खूप श्रीमंत नाही, खूप गरीब नाही, एक तर मध्यम 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 वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग, या दोन्हीपैकी कुठेतरी ते सेटल झालेले असतात. एक या लोकांना लाभलेली आणि चांगली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे वरदान म्हणू आपण त्याला, आहेत त्यात ते सुखी आणि समाधानी असतात. हे शेजाऱ्यांनी 56 इंची टीव्ही घेतला म्हणून माझं जळतंय, अजिबात नाही. माझा 18 इंची चांगला आहे, त्यातनंही तोच पिक्चर दिसणार आहे आणि ते 56 इंची मधनं तोच पिक्चर दिसणार आहे. गज काय 56 इंचीची, इतकं शांत तंत्रज्ञान त्यांचं असतं आणि त्यांच्या तत्वानुसार ते जगतात. अरे समोरचा उगाच कोट बीट घालून आला, टाय बी घालून आला, मग घाल ना, तुझ्याकडे आहे तू घातला. मला टी शर्ट जीन्सची पॅन्ट बसते, झोपते, ते ओके, घातलं, निघालो.
साधे सरळ विचारसरणी असते. समाजात त्यांना फार मान असतो अशातला भाग नाही, पण यांचं कोणी अपमान करायचं डेअरिंग करत नाही. परत एकदा तोच पराक्रमी शनी. यांच्या आपण ज्याला रेज किंवा वाईब्स म्हणतो ना, त्या वाईब्सच अशा असतात ना की समोरचा माणूस धाडस नाही करत अपमान करण्याचं. हा, तुम्ही वाटत गेला नाही तर तेही वाटत जात नाही. त्यांना कशाच काही पडलेलंच नसतं. हे रस्त्यावरनं जाताना देखील तुम्ही जर बघितलं ना तर एखाद्या माणसाने त्यांना बघून आवर्जून ओळख दिली तर हे त्यांच्याशी गप्पा मारते, नाही दिली तर तसंच पुढे निघून जाते. त्यांना त्याचं काय सोयरसूतक नसतं. पण हा शनी ज्या वेळेला चौथ्या घरात जातो त्या व्यक्तीच्या बाबत मात्र थोडासा तो अशांतिकारक असतो. त्या व्यक्तीच्या घरात शांतता नांदणं फारसं पॉसिबल नसतं. खूप वेळेला अशा व्यक्तींच्या घरात आर्थिक प्रश्न जास्त दिसतात. कशावर नाही असते, पण ते असतात. एकमेकांशी पटणं हा प्रकार फारसा नसतो. हा शनी सगळ्यात पहिल्यांदा बघतो ना तर त्याच्या बापाला बघतो. म्हणजे ज्या व्यक्तीच्या चौथ्या स्थानी शनी आहे त्या व्यक्तीचे वडील 100-90% वेळेला कुठल्या तरी असाध्य आजाराने आजारी असतात. हा, आजकाल मेडिकल शास्त्र इतकं पुढं गेलंय त्यामुळे त्याचा विचार करण्या एवढी गरज नाही, पण आपण जाता येता म्हणून त्यांना टाईप 2 डायबिटीस असू शकतो. हे प्रचंड गोडाचं प्रेम पण डायबिटीस असल्यामुळे खाता येत नाही, अशा प्रकारचं त्या व्यक्तीचं हे असू शकतं. ते न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड, त्यामुळे कदाचित घरात अशांतता असेल, पण असते. या घरातला शनी चळवळ्या आणि उपद्व्यापी असतो. हे आपण म्हणतो ना यांनी 1760 धंदे केले पण याला कुठलाच धंदा लाभला नाही. कारण तो शनी थोडासा आळशी बनवतो. त्यामुळे जागच्या आपलं नॉलेज धंदा चालू ठेवणं याच्याकरता कसं असतं माहिती का मित्रांनो, तुम्हाला तुमचं नॉलेज अपडेट ठेवावं लागतं. याचा कंटाळा आहे या शनीला. खूप वेळेला ते मागं पडतात, ते या गोष्टी पुढे पडतात. तो चौथा शनी बोलतो. मग त्यांचं भलं होत नाही का? भलं होतं, पण 100% वर नाही जात ते. हा, आर्थिक प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे अरे यार मर्सिडीज घ्यायची इच्छा होती पण काय आहे थोडंसं आर्थिक अडचण आहे, थोडं सध्या हे झालंय, मग म्हटलं जाऊ दे, नाही मर्सिडीज बेन्झ जमत तर आपण आर्टिका घेऊन टाकू. हे यांचे आर्थिक प्रॉब्लेम असतात बघा. हे तुम्ही जर म्हणला की बुवा तुम्ही म्हणला होता असं आर्थिक प्रॉब्लेम असतात, मग त्यांना खायचे वांदे असतात, नाही, हे आर्थिक प्रॉब्लेम असू शकतात. किंवा अरे ते याचं पुलाचं टेंडर निघालं होतं, टेंडर पास झालं होतं, आपले रेट्सही व्यवस्थित होते, आपल्यालाही मिळण्यासारखं होतं, पण अमाऊंट थोडी, वर्किंग कॅपिटल थोडं कमी पडलं या, त्यामुळे मग ते सबटेंड करावं लागलं. हे आर्थिक प्रॉब्लेम्स असतात. हा का, त्यांना जेवढी उडी मारायची असते तेवढी उडी मारण्याकरता त्यांनी तेवढी मेहनत घेतलेली नसते. आणि त्यांच्याच बरोबर त्याच वेळेला काम करणारी व्यक्ती कदाचित त्यांच्या पुढे भरपूर गेलेली असते, पण यांना त्याचं सोयीसुद्धा काही नसतं बरं का. जाते पुढे, जाऊ दे की, आपल्याला कुठं काही, आपण शांतपणे जाऊ. मग आता हा चौथा शनी तुम्ही पीडाकारक म्हणला तर आहे, पण तो चौथा शनी असल्यामुळे घर आणि वडील या दोन ठिकाणी जरा थोडेसे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात.